मलकापूर शहरात वाढती वर्दळ, निवडणुका झाल्या, नेते निवडून आले, आश्वासने दिली गेली, पण अजूनही एक मूलभूत प्रश्न कायम आहे. शहरात सार्वजनिक शौचालयांची सुविधा कधी उभारली जाणार? नागरिकांच्या दैनंदिन गरजेचा हा प्रश्न अखेर सोडवला जाणार का? नमस्कार, मी उमेश शेटनारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. मलकापूर शहराला आजूबाजूच्या अनेक खेड्यांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक ये जा करतात. बुलढाणा रोड सारखा मुख्य आणि गजबजलेला मार्ग दिवसभर लोकांनी फुललेला असतो. महिलांचीही मोठी उपस्थिती असते. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात स्वतंत्र आणि सुलभ सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती आहे. सध्या बस स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे शौचालयांची व्यवस्था आहे, पण ती संपूर्ण शहरासाठी अपुरी पडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावून येणाऱ्या लोकांना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षात नगरपालिका निवडणुका पार पडल्या, विविध लोकप्रतिनिधी निवडून आले, शहर विकासाची आश्वासने देण्यात आली, मात्र सार्वजनिक शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांकडे अद्याप ठोसपणे लक्ष दिले गेलेले नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी अत्यावश्यक ठरते. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांनी एकत्र येऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज, स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सकारात्मक मागणी पुढे येत आहे. मलकापूरचा सर्वांगीण विकास हवा असेल तर अशा मूलभूत सोयींकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आश्वासनांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल कधी होणार, हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. या विषयावर तुमचे मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढील अपडेटसाठी विदर्भ लाईव्ह सोबत जोडलेले रहा.